नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. आजच्या कवितेचे शीर्षक आहे खूप काही सांगायचे आहे. या कवितेमधून नात्यांमधली काळजी, नात्यांमधलं प्रेम, नात्यांमधला आपलेपणा, हक्क, जबाबदारी आणि अशा अनेक भावनांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग पाहूया आजची कविता. खूप काही सांगायचे आहे. नेहमी ठरवते खूप काही सांगायचे आहे. नेहमी ठरवते खूप काही सांगायचे आहे, पण पुन्हा वाटतं शब्दांनीच तर शब्दांशी लढायचं आहे. पण पुन्हा वाटतं शब्दांनीच तर शब्दांशी लढायचं आहे. वाटते थोडं रुसायचं आहे. वाटते थोडं रुसायचं आहे, पण त्यावेळी तू सोबत असायचं आहे. वाटते थोडं रुसायचं आहे, पण त्यावेळी तू सोबत असायचं आहे. रागावले क्षणभर तुझ्यावर, रागावले क्षणभर तुझ्यावर, तरी तुलाच हात माझ्या डोक्यावरून फिरवायचा आहे. रागावले क्षणभर तुझ्यावर, तरी तुलाच हात माझ्या डोक्यावरून फिरवायचा आहे. नेहमी ठरवते खूप काही सांगायचे आहे, पण पुन्हा वाटतं शब्दांनी शब्दांशी लढायचे आहे. वाटेत तुझ्या आलेच काही काटे, वाटेत तुझ्या आलेच काही काटे, तरी माझ्या पावलांनी त्याच्यावर आधी चालायचे आहे. वाटेत तुझ्या आलेच काही काटे, तरी त्याच्यावरती माझ्या पावलांनी आधी चालायचे आहे. स्वप्नांनी दिलीच चाहूल, स्वप्नांनी दिलीच चाहूल, तरी तुझ्या नजरेने पाहायचं आहे. स्वप्नांनी दिलीच चाहूल, तरी तुझ्या नजरेने पाहायचं आहे. नेहमी ठरवते खूप काही सांगायचे आहे, पण पुन्हा वाटते शब्दांनीच तर शब्दांशी लढायचं आहे. माझ्या डोळ्यातील आसवांना तुझ्या हाताने सावरायचं आहे. माझ्या डोळ्यातील आसवांना तुझ्या हाताने सावरायचं आहे. तुझ्या माझ्या नात्यात पावित्र्य टिकवायचं आहे. माझ्या आसवांना तुझ्या हाताने सावरायचं आहे. तुझ्या माझ्या नात्यात पावित्र्य टिकवायचे आहे. म्हणूनच तर नेहमी वाटतं आयुष्यभराची सोबत आणि जन्मोजन्मीची साथ. म्हणूनच तर नेहमी वाटतं आयुष्यभराची सोबत आणि जन्मोजन्मीची साथ तुला आणि मलाच तर द्यायची आहे. तुला आणि मलाच तर द्यायची आहे. नेहमी ठरवते खूप काही सांगायचे आहे, पण पुन्हा वाटतं शब्दांनीच तर शब्दांशी लढायचं आहे. आशा करते माझी ही कविता आपणास आवडली असेल. कविता जर आपणाला आवडली असेल तर कवितेला लाईक करावं. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करावं आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.